दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सर्वे भिसुखिना संतु सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग ज्याने भागवत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार थेट पंजाबपर्यंत केला आपल्या रसाळ कीर्तनातून लाखो जडजीवांचा उद्धार केला आणि कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाची दीप जगात लावले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्यांच्या बरोबर साक्षात पांडुरंग परमात्म्याने जेवावं हा अधिकारच ज्यांना बालपणीस प्राप्त झाला असे आमचे नामदेव आहे आणि त्यांचा 4 चरणाचा संत संगतीचं वर्णन करणारा सुंदर असा भंग सेवेकरता निवडला विठाल विठाल संत संगतीचे काय सांगू सुख तर या अभंगाद्वारे नामदेव महाराज म्हणतात आत्ताच्या काळामध्ये एक क्षणभर जर माणसाला संताची संगत मिळाली ना तर वैकुंठामध्ये माणसाला हजारो कल्प राहायला मिळतील का ज्याला परमार्थामध्ये खरं सर्व सुख म्हणतात आणि ते सर्व सुख केवळ संताच्या संगतीने मिळतं एकदा का माणूस संताच्या संगतीमध्ये गेला की ते संत त्या जीवाला त्या माणसाला आपणा सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी त्या ठिकाणी कुठले स्थळ काळ वेळेचा विचार केला जात नाही म्हणून संत श्रेष्ठ आहेत संत का श्रेष्ठ आहेत संत महात्मे जगावर प्रेम करताना विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही शेवटी या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला विठाल विठाल संत संगतीचे काय सांगू सुख नामदेव महाराज म्हणतात मी संताच्या संगतीचे सुख मी काय वर्णन करू पहिला प्रश्न असा नामदेवराय ज्यांच्याबद्दल तोंड भरून कौतुक करतात असे संत म्हणजे कोण संत कुणाला म्हणावं एका सुभाषितकाराने सुंदर वर्णन केले सन्मार्गवर्तिना संत हा तद्रूपेण विद्या विनय हृदये सैव वर्तत इति संत हा सन्मार्गाने वर्तन करणारे देव स्वरूप असणारे विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले आणि जगत कल्याण करता अवतीर्ण झालेले त्यांना संत असे म्हणतात संत महात्मे या विश्वामध्ये आले याला कारण का बुडते हे जान न देखवे डोळा बुडते हे जान न देखवे डोळा Yeah.
येतो कळवळा म्हणून या. परमेश्वराच्या नाम चिंतनाशिवाय जग बुडत चालले, म्हणून आमच्या संत महात्म्याने अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जड जीवांचा कल्याण करण्याकरता आमच्या संत महात्म्याने या विश्वामध्ये अवतार घेतला. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात, जे संत महात्मे या विश्वामध्ये अवताराला आले त्यांचं सुख मी काय वर्णन करू. कारण एकदा माऊलीच्या मनामध्ये असा विचार आला की आपण संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करावी आणि हा म्हणतोय पांडुरंगाला सांगावा. म्हणून माऊली आळंदीहून पंढरीला आली. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने माऊलीला हितगुज विचारण्याकरता अंतर्गाभाऱ्यात नेलं. पांडुरंगाने पुसल्यावर माझी माऊली बोलू लागली, पुसता संगीन हितगुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. सांगितलं देवा मला सगळ्या जगातल्या तीर्थयात्रा करायच्या आहे, मग त्याकरता मला तुमचा नामदेवराय बरोबर पाहिजे. आता त्या काळी नामदेवराय म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. देवाला हो म्हणावं नाही म्हणावं काही समजे ना, कारण देवाच्या लक्षात आलं नामदेवरायानं जर ज्ञानोबारायांबरोबर पाठवतोय तर मला करमत नाही, आणि जर नाही पाठवलं तर माझ्या नामदेवाला घ्यायला कोण आलाय, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, जो ज्ञानियांचाही राजा आहे. बरं परमार्थिक भाषेतलं पटत नसेल तर व्यवहारातलं सोपं करून सांगते की ज्याप्रमाणे घरातल्या सगळ्या मंडळींनी एकच विचार केला, या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं काय म्हटली, नाही नका पाठवू तुमची इच्छा, पण नंतर ऐका. सगळ्यांनी ठरवलं या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं नाही. पण त्याच मुलीचे छोटे चुलते काका मुंबई हायकोर्टामध्ये जज होते का ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. नेमके त्या मुलीचे काका तिच्या घरी आले. घरातल्या सगळ्या लोकांनी वाकून नमस्कार केला. विचारलं, जज साहेब तुमचं एवढं मोठं काय काम आहे, तुम्ही प्रत्यक्ष आज आमच्या घरी आलेला आहात. जज साहेबांनी सांगितलं, या दिवाळीला मला माझ्या पुतणीला माझ्या घरी न्यायचंय. घरातली म्हटली आत्ता लगेच घेऊन जा. आधी काय ठरलं होतं, पाठवायचं नाही, पण न्यायला कोण आलेत, हायकोर्टातले जज साहेब का ज्यांना सगळे लोक कोण नमस्कार करतात. त्याप्रमाणे माझ्या नामदेव महाराजांना घेण्याकरता आले होते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्याच्या जवळ अथांग असं ज्ञान आहे, असा ज्ञानोबा त्या ठिकाणी घेण्याकरता आला होता. सांगितलं ठीक आहे, मी तुमच्या बरोबर नामदेव महाराजांना पाठवतो. ज्ञानेश्वर महाराज निघून गेले. नामदेवराय आले. देव म्हटले, नामदेवा तुला ज्ञानेश्वर महाराजांबरोबर संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करण्याकरता जायचंय. नामदेव महाराजांनी स्पष्ट नकार दिला, मी जाणार नाही देवा. म्हटले का. नामदेवराय म्हटले, देवा अरे तूच म्हणाला होता तुला माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही, मग आता तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांबरोबर कसा काय पाठवतो. देव म्हटले, नामदेवा मी तुला ज्याच्या बरोबर पाठवतोय ना तो ज्ञानेश्वर महाराजांनी मी वेगळा नाही. अरे नव्हे ज्ञानोबा आत्मा माझा आत्मा एकच आहे. देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, सांगितला रे. ज्ञानेश्वर महाराजांनी वेगळा नाही, ज्ञानदेव मीच आहे. नव्हे तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा रे. ज्ञानेश्वर महाराजांचा आत्मा माझा आत्मा एकच आहे. नामदेवराय म्हटले, देवा असं म्हणतोस, मग मी तीर्थयात्रेला जातो, पण एका अटीवर. म्हणे कुठली. नामदेवराय म्हटले, देवा मी तीर्थयात्रे करता जाईल, पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, अन्न घे मी तयाचे, नको घेऊ दर्शन, फक्त तीर्थयात्रा करण्याकरता जाऊ एवढीच माझी इच्छा आहे.
नामदेवराय तयार झाले, ज्ञानोबाराय आले. ज्ञानोबाराय नामदेवराय दोघ जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत पोहोचवण्याकरता गेली. आणि ज्या वेळेला नामदेवराय निघून गेले, देव रावळामध्ये आले. देवाला नामदेवरायने खेरीज एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. गुडघ्या डोके घातले, देवाला काही कळेना, देवाला काही करमेना. ज्या वेळेला कितीतरी वर्षातून ज्ञानोबाराय नामदेवराय तीर्थयात्रा करून परत आले. नामदेवराय पंढरीच्या रावळात गेले. पांडुरंग परमात्म्यानं पाहिलं की अरे माझा लाडका भक्त नामदेवराय इतक्या वर्षातून मला भेटतोय, जावं आणि त्याला कडकडून असं आलिंगन द्यावं. या आशेने देव विटेवरून खाली उतरले. पण नामदेव महाराज म्हटले, देवा अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगती सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. अभंगाचे प्रथम चरण. संत संगतीचे संत संगतीचे काय सुख, संत संगतीचे काय संत संगतीचे काय संत संगतीचे काय सुख, संत संगतीचे काय सुख, संत संगतीचे काय सुख, संत संगतीचे काय याला म्हणतात गायक ओढून ताडून पण बसवली मात्र्यात. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे. नामदेवराय म्हटले, देवा तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगती सुख किती मोठा हे आज मला कळालं. म्हणून संगतीला फार महत्व आहे. आताच्या काळामध्ये संगत करायची, चांगल्याची करा, वाईट माणसाची करू नका. संगतीने माणूस सुधारतो, संगतीने माणूस बिघडतो. आणि म्हणून संगत जर चांगल्याची केली तर तुमचं जीवन हे सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि वाईटाची जर केली तर तुमची जीवन रूपी नौकामध्येच भावसागरात बुडल्याशिवाय राहणार नाही. संत महात्मे म्हणतात, आम्ही संतांची संगत केली, आम्ही रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलं. कारण संत महात्मे म्हणतात, संतांची संगत करणं, देवाचं नामचिंतन करणं हा आमच्या वाणीला लागले एक स्वभाव आहे. कारण जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलतो का?
एखाद्या बाईला जर भांडायची सवय असेल, तिने किती ठरवलं मी भांडायचं नाही, तिचा स्वभाव बदलणार आहे का? ती दासी हो आधी होती दासी, पट्टराणी गेली तिसी, तिचे हिंडणे राहीना पुढे स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना पुढे स्वभाव जाईना, तिथे हिंडणे राहीना पुढे स्वभाव जाईना, तिथे हिंडणे राहीना पुढे स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्टराणी गेली तिसी, आधी होती दासी पट्टराणी गेली तिसी, तिचे हिंडणे राहीना पुढे स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना पुढे स्वभाव जाईना. तिथे हिंडणे राहीना पुढे स्वभाव जाईना, तिथे हिंडणे राहीना पुढे स्वभाव जाईना. संत एकनाथ महाराजांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे. त्याच्यात सांगितलंय आधी होती दासी पट्टराणी गेली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या, इथं कोणी वाग्या नाही ना? आहेत. दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. थोडक्यात काय, आमचे संत महात्मे म्हणतात माणूस मरतो पण त्याचा मूळ स्वभाव बदलत नाही. तसं रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं, संतांची संगत करणं हा आमचा त्या ठिकाणी स्वभाव आहे. आमच्या शरीराला लागलेलं वळण आहे, पडिले वळण इंद्रिया सकळ. एखादा चांगला मनुष्य असेल, सज्जन असेल आणि एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाच्या संगतीत गेला, दारू पिणाऱ्या मित्राच्या संगतीत जर गेला, तो म्हणतो बाबा आज योगायोगाने माझ्या बरोबर हॉटेलमध्ये आला तर थोडी तरी घे माझ्यासारखी. म्हणतो नको रे कधी घेतली नाही. अरे जास्त नको, थोडी तरी. अरे नको रे कधी घेतली नाही. अरे जास्त नको, चवीपुरतं एखादं झाकण. याच्या आग्रासो एक झाकण, दोन झाकण, तीन झाकण, मग झाकणं पिता पिता नंतर रोज एक लागते. याला काय म्हणतात माहितीये ना? हुशार आहात तसे तुम्ही. मग याला कारण का? संगत कुणाची? वाईट माणसाची संगत जर केली तर तो वाईटाच्या मागे जातो. पण तो जर दारू पिणारा मनुष्य असेल, एखाद्या वारकऱ्याच्या संगतीत गेला, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, कीर्तनाला गेला, भजनाला गेला, नंतर तो म्हणतो अरे मला सुद्धा तुझ्यासारखी माळ घालायची. याला म्हणतात संगत. म्हणून शक्यतो माणसानं वाईटाची संगत करण्यापेक्षा जी माणसं तुम्हाला आम्हाला चांगल्या संगतीने आपल्या शेवट गोड करतील अशा माणसाच्या संगतीमध्ये जा. कारण महाराजांनी म्हटले संत महात्म्यांची अर्धक्षण घडता संताचे संगती तेने होई शांती महत् पापा. संताची अर्धक्षणाची संगती सुद्धा फार महत्वाची आहे. अर्धक्षण जरी माणसाला संताची संगत मिळाली ना, त्याच्यात तुमचं आमचं उद्धार आहे. उदाहरण म्हणून सांगते. एक दिवस एक साधू महाराज गंगेच्या किनारी स्नान केलं आणि गंगेच्या किनारी देवाचं ध्यान करत बसले होते. तेवढ्यात तिथल्या राज्यातला राजा साधू महाराजांच्या पाठीमागे आला. साधू महाराज नेमका करतायत तरी काय? कुठल्या देवाचं ध्यान करतायत? म्हणून त्या ठिकाणी तो राजा साधूंच्या पाठीमागे उभा होता. आणि तेवढ्याच समोरच्या गंगेमध्ये एक बगळा पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर घासायचा, पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर घासायचा. बगळ्याला पाहिलं आणि साधू महाराजांचे तोंडून शब्द आले, अरे बगळ्या, अरे घीस घीस कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. बगळ्या, घासून घासून चोच तीक्ष्ण करतो, हे कशा करता करतो ना हे मला पूर्णपणे माहित आहे. हे साधूचं वाक्य राजाने ऐकलं. साधूचं वाक्य आहे, संताचं वाक्य आहे. म्हणून राजा रात्रंदिवस तेवढंच वाक्य बोलू लागला. घीस घीस करे तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. आणि तेवढ्यात गंमत अशी झाली, राजाच्या राणीनं राजाला मारण्याकरता अनेक प्रकारचे डावपेच केले होते, पण राजाचं काही त्या ठिकाणी मरण त्याला येईना. म्हणून राणीनेच आपल्या राज्यातल्या न्हाव्याला सांगितलं, न्हाव्या तू आज काय करायचं? राजाची दाढी करायच्या निमित्ताने राजवाड्यात यायचं आणि आज तू काय करायचं? राजाची दाढी करता करता त्याची मान कापायची. न्हावी घाबरला. न्हावी म्हटलं, राणी साहेब, राजेसाहेबांना माहिती पडलं तर माझीच अगोदर मान कापेल. तुला जर जगायचं असेल तर माझा आदेश तुला पाळावाच लागेल. राणीच्या म्हणण्यानुसार न्हावी दादा त्या ठिकाणी राजवाड्यात आले. राजेसाहेब खुर्चीत बसले. आता दाढी करता करता राजाची मान कापायची. पूर्वीच्या काळी दाढी करण्याकरता वस्तारा असायचा. आता दाढी करता करता मान कापायची म्हटल्यावर वस्तारा कसा पाहिजे? जरा धारदार पाहिजे. म्हणून तो न्हावी दादा काय करायचा? पाण्यात वस्तारा बुडवायचा, हातावर घासायचा, पाण्यात बुडवायचा, हातावर घासायचा. तेवढ्यात राजा म्हटला, अरे न्हावी दादा, अरे घीस घीस कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. घासून घासून वस्त्र तीक्ष्ण करतो, हे कशा करता करतो हे मलाही माहित आहे. हे वाक्य कुणाचं होतं?
साधूचं. पण न्हाव्याला वाटलं, मलाच म्हटला की काय. न्हावी म्हटला, राजेसाहेब तुमच्या पाया पडतो, याच्यात माझं काहीच नाही, हा सगळा तुमचा राणीचा डाव आहे. राजा म्हटला, अरे दाढी करता करता तुला काय झालं, राणीचा डाव. आता मला खरं सांग, नेमका काय राणीचा डाव आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की राजेसाहेब तुमच्या राणीने आदेश दिला होता की आज तू काय कर, राजाची दाढी करता करता मान कापायची, म्हणून मी त्या ठिकाणी वस्त्राला धार लावत होतो. माझा दृष्टांत संपला. सांगायचं तात्पर्य एकच आहे का त्या दिवशी त्या राजाने त्या साधूचं वाक्य जर ऐकलं नसतं तर कदाचित आज त्या राजाची मान कापली गेली असती. पण अरदक्षिण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. म्हणून खरं सुख आहे संगत चांगल्याची करण्यामध्ये. म्हणून एखाद्याने मोठा बंगला बांधला, मोठी गाडी घेतली, भरपूर पैसा आला, लोक म्हणतात तो सुखी झाला. पण माझं एकच वाक्य लक्षात ठेवा, माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढं माणसाला दुःख जास्त. रामदास स्वामींनी गोड वर्णन केले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. या जगात कोणी सुखी नाही. आपल्याला असं वाटतं अरे माझ्या शेजारचा फार सुखी, मी फार दुःखी. एका गावात शेजारी शेजारी 2 घरं होती. त्या 2 घरांची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये शिवाय बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरामध्ये आला, त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ही बाई म्हणायची कुठून माझ्या नशिबाला पडला, घरात आला की सारखा भांडतो, सारखा शिवाय देतो. तिनं ठरवलं आता खूप दिवस नवऱ्याचा त्रास सहन केला, आता शासनानं आपल्याला 50% आरक्षण दिलंय. म्हटली आता इथून पुढे नवऱ्याला घाबरायचं. किती जोरात नाही म्हटल्या बघा, आवाज आहे का. म्हटली आता घाबरायचंच नाही. आज नवरा घरामध्ये आला, सवयीप्रमाणे संध्याकाळी नवरा घरात आला, त्यानं भांडायला सुरुवात केली. ही म्हटली का हो, घरात आले की सारखे भांडता, सारखे शिवा देता, तुम्हाला हसताच येत नाही का. जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. याला वाटलं अरे खरंच आम्ही दोघे नवरा बायको सारखे भांडतो. तो त्यांच्या घरात गेला, म्हटला मित्रा अरे आम्ही दोघे नवरा बायको सारखे भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, हसण्यासाठी करता तरी काय, आम्हाला सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ. तो म्हटला तुला ऐकायचंय, हाय ते बरे. म्हटलं कसं आहे ना, तुम्ही दोघे भांडता, आम्ही दोघे हसतो, याला कारण एकच आहे. म्हटलं माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते, चपात्या लाटायचं. ती लाटणं घेऊन पाठीमागे लागली का मी जोरात पळतो, मी पळालो ती मला लाटणं फेकून मारते, लागलं का ती हसते आणि हुकलं का मी हसतो. म्हटलं आपलं बरं आहे, तुमची लाटण्याची मारा म्हणे, आमच्या कमीत कमी शिव्या तरी. म्हणजे आपल्याला असं वाटतं त्यांचा संसार त्यांचा प्रपंच सुखाचा आहे, कोणाचाही संसार कोणाचाही प्रपंच सुखाचा नाही. कारण महाराजांनी म्हटले दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आणि म्हणून महाराजांनी म्हटले खरं सुख आहे संतांची संगत करण्यामध्ये. नामदेव महाराज म्हणतात देवा आपणा पारिखे नाही तेथे. नामदेवराय म्हणतात पारख म्हणजे ओळख. नामदेवराय म्हणतात देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरपूरच्या रावळातील 3.5 फूट उंचीचा पांडुरंग, एवढीच माझी तुझ्याबद्दल संकोचित कल्पना होती. पण संत महात्मे तुम्हाला आम्हाला ज्या देवाचं नामचिंतन करायला सांगतात तो देव कुठे राहतो. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर देवाचं नामचिंतन करायला सांगतात तो देव कुठे राहतो. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. सप्तद्वीपांपैकी पहिलं दीप म्हणजे जंबूद्वीप. त्या दीपात माझा पांडुरंग परमात्मा राहतो. पण नामदेवराय म्हणतात देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरपूरच्या रावातील 3.5 फूट उंचीचा पांडुरंग
एवढीच माझी तुझ्याबद्दल संकोचित कल्पना होती, पण ज्या वेळेला मला माऊलीची संगत लाभली ना, त्यावेळेला संपूर्ण चराचरामध्ये एकच परमेश्वर आहे असा मला अनुभव आला. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसून या ठाव अहंतेसा. नामदेव महाराज म्हणतात तो अहंकार आज माझा गळून पडला. कारण नामदेवराय म्हणतात मला अजून तो प्रसंग आठवतोय का ज्या वेळेला मी उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत करत गोकुळ, मथुरा, वृंदावन, प्राय, कुरुक्षेत्र करत करत ज्या वेळेला आम्ही सौराष्ट्रामध्ये सोमनाथाजवळ आलो, औंढ्या नागनाथाच्या जवळ आलो, त्या ठिकाणी मोठं मैदान होतं. रात्री नामदेवरायांचं कीर्तन ठरवलं. कीर्तन इतका समाज जमला होता. नवे नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता स्वर्गातून 23 लाख देव खाली आले होते. आणि त्याच कीर्तनामध्ये माझे पांडुरंग परमात्मा नाचत होते. नाचता नाचता रंग कीर्तनी भरला, प्रेमाची छंदे, प्रेमाची छंदे, नाचू लागला. नामदेव कीर्तन करी नाचता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. त्या कीर्तनात माझे देव नाचत होते. नामदेव महाराज कीर्तन करत होते. अनेक संत मंडळी पाठीमागे उभी होती. त्यांच्यामध्ये आमची जनाबाई होती. पाठीमागे डोळे लावणी उभी ती जणी. कबीर महाराज पक्वाद वाजत होते. नामदेव महाराज कीर्तन करतायत. अनेक संत मंडळी समोर आहेत, अनेक देव समोर आहेत. कीर्तन इतकं रंगात आलं, देव कीर्तनामध्ये नाचतायत. अक्षरशः नाचता नाचता माझ्या देवाची फजिती झाली. नाचता नाचता देवाचा घडला पिरापर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचा पितांबर गळला. देव भानावर नाही तरीही देव नाचतायत. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी. काय झाला म्हणून जगला जगजेठी. अचानक धरला. देव घाबरले. काय झालं? कबीर महाराज म्हटले देवा तुमचा पितांबर गळलाय. इतकं कीर्तन रंगात आलं होतं. रात्री 9ला कीर्तन सुरू झालं. पहाटे 4 वाजले तरी कीर्तन चालूच. आणि त्या मंदिरामध्ये काही ब्राह्मण ज्या टायमाला पूजा करण्याकरता आले, बघतो तर काय मंदिरात जायला रस्ता नाही. ओरडले महाराज आम्हाला मंदिरामध्ये पूजा करायला जायचंय, जायला रस्ता नाही. ही काय कीर्तन करण्याची जागा आहे का? तिकडे मंदिराच्या मागे जाऊन तुमचं कीर्तन करा. कर्मठ ब्राह्मण होते ते. आमचे संत हे शांत स्वभावाचे असतात. नामदेवराय तिथून निघाले, मंदिराच्या मागे गेले. मंदिराच्या मागे त्या ठिकाणी सगळे देव गेले, संत गेले. आणि पुन्हा मंदिराच्या पाठीमागे कीर्तन सुरू झालं. देव त्या ठिकाणी नामदेवराय कीर्तन करू लागले. संत मंडळी गाऊ लागली. कबीर महाराज पखवाद वाजू लागले. देव नाचू लागले. अरे त्या औंढ्या नागनाथ देवाला सगळं पडलं. आज 23 लाख देव माझ्या घरी पाहुणे आलेत. स्वतः पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय. अनेक संत मंडळी माझ्या घरी पाहुणे आलेत. ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केलाय. सगळे माझ्या मंदिराच्या पाठीमागे गेलेत. आता मला असं बसून चालणार नाही. अरे आमच्या औंढ्या नागनाथ देवाने काय केलं? फिरविले राऊळ जगा माझी खाती. देवा
जगा माझी ख्याती नामदेव हाती दूध प्याला. त्या औंढ्या नागनाथ देवाने देखील त्या ठिकाणी आपलं तोंड पुन्हा नामदेव महाराजांच्या कीर्तनाकडे फिरवलं. आजही औंढ्या नागनाथला जाऊन बघा, महादेवाचं मंदिर कुठे महादेवाचं नंदी कुठे असतो मंदिराच्या समोर, पण तिथला नंदी आज मंदिराच्या पाठीमागे आहे, कारण त्या देवाने तोंड फिरवलं. दृष्टांत संपला. नामदेव महाराज म्हणतात, अरे औंढ्या नागनाथ देवाने तोंड फिरवलं, पण निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. हे कुणाच्या कृपेने झालं? संताच्या. म्हणून नामदेवराय म्हणतात, बाबांनो मी तुम्हाला एक नाही तर दोनही हात वर करून सांगतो, आताच्या कलियुगामध्ये संगत करायची आहे, साधूची करा, संताची करा, कारण या कलियुगामध्ये संताचं श्रेष्ठ आहे, अभंगाचे दुसरे. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, एकदा नाही तीनदा म्हटलंय. या कलियुगामध्ये साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. नामदेव महाराज म्हणतात, तुमचा आमचा जन्म ज्या कलियुगामध्ये झालाय ना, या कलियुगामध्ये आपला उद्धार साधू महात्मे करतील, संत महात्मे करतील. मग साधू महात्मे आपला उद्धार का करतील? तर महाराजांनी म्हटलंय, संताविन प्राप्ती नाही, संताशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही, असं अनेक वेदांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, संताचे पाय धरल्याशिवाय तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून पूर्वीच्या काळचे साधू आणि आत्ताच्या काळचे साधू, साधूंमध्ये सुद्धा फरक आहे. म्हणून साधू या शब्दाचा अर्थ काय? ज्यानं 6 धुवून टाकले. 6 म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार, षडविकार ज्यानं धुतले, ज्याचे संपले, त्याला म्हणतात साधू. आणि म्हणून महाराजांनी म्हटले, पूर्वीच्या काळचे साधू. पूर्वीचा एक काळ असा होता की पूर्वीच्या काळी पहाटे पहाटे आपल्या गावात एक वासुदेव यायचा. त्याच्या नामचिंतनानं आपल्या गावाचं नाही तर सगळं आभाळ दुमदुमून जायचं. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. सूर्याचा यश उजेड केला घेतो बनविते घराला बेजारा. बापाच्या वर नाही पडे पहिल्या भारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. कोंबडा बोलतो ग, कोंबडा बोलतो ग, उगवतीच्या डोईवरी तुरा सूर्याचा डोलतो ग. नारायणाचा रूप घेऊन धरतीला लागला, वीर सैन्याचा रूप वीराला लागला. निश्चित कल्याण असा विसारी, अन गाव जागृत
वाचून दानी आणि गाव जागवित हारी वाचून वाटी स्वारी गाव जागवित हारी वाचून वाटी स्वारी अशा प्रकारे वासुदेव पहाटे पहाटे आपल्या गावात यायचा. त्याच्या नामचिंतनानं आपलं गावाचं नाही तर सगळं आभाळ दुमदुमून जायचं. आणि म्हणून पूर्वीच्या काळचे जे काही लोक होती, पूर्वीच्या काळचे जे काही संस्कार होते ते चांगले होते. पूर्वीच्या काळचे साधू चांगले होते. पण आताच्या काळामध्ये साधू जर पाहायला गेलो तर आताच्या कलियुगामध्ये साधू झाले पण कसे ऐसे कैसे झाले बंधू. कर्म करुणी म्हणती साधू अंगाला वनिया राख डोळे झाकुणी करती पाप. आत्ताच्या काळामध्ये साधू झाले पण कशा करता पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपलं पोट भरण्याकरता अनेक संत महात्मे झाले पण त्या खोट्या साधूंच्या पाठीमागं लागू नका. आणि जर लागलं तर काय होतं तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते. एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले होते. तो गाव जरा बऱ्यापैकी श्रीमंत होता. साधू महाराज त्या गावातच थांबले. साधू महाराजांनी सांगितलं वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं, गीतेचं, भागवताचं, ज्ञानेश्वरीचं सगळं ज्ञान मला आहे. बरं तुमच्या गावात बसल्या बसल्या जगात काय चालतं हे मला कळतं. 1 लाखाचे 2 लाख करतो, 2 लाखाचे 4 लाख करतो. पैसा कुणाला नको आहे. मग तुम्हाला सांगते ते बंधू साधू असेच असतात. जर कधी आले तर लक्षात ठेवा. तुम्हाला म्हणतात 1 लाख द्या, 2 लाख देतो. आपल्याला 1 लाखाचे 2 लाख देतात, नंतर 2 लाखाचे 4 लाख देतात. आपण त्याला 4 लाख दिले तो आपल्याला 8 लाख देतो. एक दिवस आपण त्याला 50 लाख दिले, लोकांचे पैसे गोळा केले का साधू फरार. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. सो साधूही तसाच होता. आणि त्या साधूवर इंजिनियरची श्रद्धा बसली. तो इंजिनियर घरी गेला आणि बायकोला म्हटलं अगं आपल्या गावात तितके चांगले साधू आले, तितके संत महात्मे आलेत का त्यांना वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं ज्ञान आहे. पण इथं बसल्या बसल्या गावात काय चालतं, जगात काय चालतं हे त्यांना कळतं. त्या इंजिनियरची बायको म्हटली तुम्ही काही म्हणा पण माझा काय त्या बंधू साधूवर विश्वास नाही. इंजिनियर म्हटला अगं तू त्यांचं दर्शन घ्यायला चल मग तुला कळेल. ती म्हटली अजिबात नाही, माझा काय त्याच्यावर विश्वास नाही. कारण त्या इंजिनियरची बायको म्हणजे एका कट्टर वारकऱ्याची मुलगी होती. आणि वारकरी संप्रदायातील माणसं सहसा बंधू साधूवर विश्वास ठेवत नाही. तिने सांगितलं मी विश्वास ठेवणार नाही. म्हटली ठीक आहे. मग संध्याकाळी असं करतो त्या साधूंनाच मी आपल्या घरी भोजन करण्याकरता आणतो. आता आणतो म्हटल्यानंतर तिने सांगितलं ठीक आहे साधू महात्म्यांना आपल्या घरी घेऊन या, त्यांच्याकरता मी पकवान त्या ठिकाणी तयार करते. संध्याकाळच्या टायमाला नवऱ्यानं त्या ठिकाणी साधू महाराज आले. गावातली 4-5 प्रतिष्ठित मंडळी महाराजांच्या पाठीमागे आली आणि तिनं महाराजांकरता सुंदर 500 पकवानाचं भोजन तयार केलं. 500 पकवानाचं भोजनाबरोबर तिनं साधू महाराजांकरता भजे काढले होते. भजे माहिती आहे ना, तोंडाला पाणी द्यायचं. बाबा म्हटले पाणी सुटलं, तोंडाला पाणी द्यायचं नाही. तिनं सुंदर असे भजे काढले होते. पण तिनं असं ठरवलं साधू महाराजांना जर इथं बसल्या बसल्या जर जगातला दिसतं, आज साधू महाराजांची परीक्षा घ्यायची. साधू नेमका खरा आहे की खोटा आहे. बरं ताटा वाढताना असं करायचं, महाराजांचे जे काही भजे आहे ना ते भजे भाताच्या खाली लपून ठेवायचे. कुठं? भाताच्या खाली. संध्याकाळच्या टायमाला महाराज आले, ताटं वाढण्यात आली आणि त्या ठिकाणी ताटं वाढले. सगळ्या ताटांमध्ये भजे होते. महाराजांच्या ताटामध्ये भजे होते का? नाही. तुम्ही झोपले वाटते. होते होते होते. कुठं होते? जागे हात. कुठे होते? भाताच्या खाली होते. ताटं वाढण्यात आली, ताटाभोवती पाणी फिरवलं. महाराजांनी डोळे झाकले आणि महाराज जोरात म्हटले हाड 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 हाड. इंजिनियर म्हटला महाराज आजूबाजूला कुठं कुत्रे नाही काय नाही, हाड हाड कोणाला म्हणालात? म्हटलं कसे नाही साहेब, ज्या टायमाला मी डोळे झाकले त्या टायमाला मला असं समजलं का पंढरपूरच्या महाद्वारामध्ये कुत्रे शिरलेत आणि ते कुत्रे मी इथं बसल्या बसल्या हाकलले. बाई म्हटली आता खरी परीक्षा आहे. साधू महाराजांनी डोळे उघडले. इंजिनियरचं लक्ष गेलं महाराजांच्या ताटाकडे. इंजिनियरनी पाहिलं सगळ्यांच्या ताटामध्ये भजे होते पण महाराजांच्या ताटात भजे मात्र होते होते. इंजिनियरले काय पाहिलं? महाराजांच्या ताटात भजे. इंजिनियरला दिसले नाही, महाराजांच्या ताटात भजे नाही. तो म्हटला काय ग, महाराजांना भोजनाकरता बोलवलं, सगळ्यांना भजे वाढले, महाराजांना वाढले नाही. महाराजांचा अपमान केला, मुद्दाम केलंस तू. बायकोला जे मारण्याकरता धावला ना. साधू महाराज म्हटले थांबा साहेब, बाई विसरले असतील, बाई जरा दुसरी भजी घेऊन या. बाई म्हटली थांबा महाराज, जगाला फसवू शकता. अहो आता तुम्हाला माझ्या समोर इथं बसल्या बसल्या पंढरपूरच्या गावातले कुत्रे जर दिसले तर भाताकालचे भजेच कसे दिसले नाही.
याला म्हणतात भोंदू साधू. म्हणून महाराजांनी म्हटले खरा संत कुणाला म्हणतात की ज्याच्या जवळ दया क्षमा शांती ही गुण असतात त्याला म्हणतात खरा साधू. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी मना दया क्षमा महाराजांनी म्हटले संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याची अंगी, ज्याच्या जवळ दया क्षमा शांती हे गुण असतात त्याला म्हणतात खरा संत. म्हणून महाराजांनी म्हटले संताची संगत करा, साधूची संगत करा. या काळामध्ये साधू थोर आहेत, संत थोर आहेत. आपण जर संत पाहिले तर संत वामन बाबा, संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यासारखी संत मंडळी आपल्या परिसरामध्ये या महाराष्ट्राला मिळाली. हे आपलं खरंच मोठं भाग्य आहे. कारण वामन बाबांची, वामन भाऊंची आणि भगवान बाबांची कृपा जर आपण पाहिली तर या परिसरावर आणि या महाराष्ट्रावर आज इतकी मोठी कृपा त्यांची आहे का बैसोनी पाण्यावरी वाची ज्ञानेश्वरी, इतकी ताकद त्या संत महात्म्यांमध्ये होती. म्हणून हे संत महात्मे तुमचा आमचा प्रत्येकाचा उद्धार करणार आहेत. निश्चितच आपण मनापासून जर त्या संतांची भक्ती केली तर ते संत, आपण समुद्राच्या अलीकडे आहोत आणि समुद्राच्या पलीकडे नेणारे आहेत ते तुम्हाला संत महात्मे. त्या संतांचं नामचिंतन जर केलं, त्यांची संगत जर केली तर ते निश्चितच तुम्हाला आम्हाला समुद्राच्या पलीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगतीला फार महत्व आहे. जीवन जगत असताना माणसानं व्यसनापासून थोडंसं बाजूला राहा. आणि काही लोक खरंच ही जी लोक दारू वगैरे पितात ना, वाईट लोकांची संगत करतात, त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते. एक दिवस एका माणसाला आपल्या काही मित्रांना पार्टी द्यायची होती आणि तो आपल्या मित्रांना म्हटला बघा आज रात्री 12 वाजता मी तुम्हाला बरोबर पार्टी देतो. म्हणे 12-1 वाजता म्हणे पार्टीचा टाईम आहे का, तुला काय करायचंय? 12-1ला पार्टी देणार. म्हटले कशाची? म्हटले कसं आहे ना, माझ्या बायकोनं कालच तिच्या माहेरून चांगली मोठी शेळी आणली. शेळीच म्हणतात ना तुमच्याकडे का बकरी? बकरी. बरं, तुम्ही म्हणाल ते चांगली मोठी बकरी आणलेली आहे आणि मग त्या ठिकाणी मागितली. प्रेमानं बायको देणार नाही. माझी बायको मुलं झोपले का रात्रीच्या टायमाला मी ती बकरी बरोबर चोरून आणणार. म्हटलं ठीक आहे. आता रात्रीच्या टायमाला याला वाटलं माझी बायको मुले झोपले की काय, पण बायकोला माहित होतं माझा नवरा दारुड आहे. दारुडे माणसं घरातून पैसा, बायकोचं सोनं कधी नेऊन विकून त्याची दारू पितील याची गॅरंटी. म्हणून ती बिचारी कधी झोपत नव्हती आणि तिला माहित होतं एक दिवस माझी बकरी चोरीला. तिचं लक्ष फक्त खिडकीतून त्या बकरीकच असायचं. आता रात्रीच्या टायमाला 1 वाजता याला वाटलं माझी बायको मुली झोपली काय. हा गुपचूप गोठ्यामध्ये गेला, त्याने ती बकरी घेतली, नेली, तिची पार्टी बिर्टी केली. सकाळी उठला, आंघोळ बिंघोळ केली, गोठ्यामध्ये गेला, बघतो तर काय गोठ्यामध्ये बकरी तशीच. बायकोला म्हटलं काय ग, गोठ्यामध्ये बकरी तशीच कशी काय? बायको म्हटली हो त्या बकरीचा मारू द्या, पण रात्री 1 वाजता गोठ्यातून तुम्ही कुत्र्याला कुठं घेऊन गेले होते? कुत्र्याचीच पार्टी केली आणि मग लागल्या उलट्या करायला. नंतर करून काय फायदा आहे का? म्हणून एखाद्या गोष्टीचं वर्म चुकल्यानंतर दुःख भोगावं लागतं. तसं संगत करताना चांगल्या माणसाची करा, वाईटाची करू नका. वाईटाच्या संगतीत जर गेलात तर तुमची देखील अशीच फजिती झाल्याशिवाय राहणार. म्हणून महाराजांनी म्हटले साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. काही साधकांनी नामदेवरायांना प्रश्न करा, नामदेवराय कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतात साधू थोर जाणा, संत कुणासारखे श्रेष्ठ आहेत? संत आमचा अंगीकार करतील का? संत आम्हाला जवळ घेतील का? नामदेवराय म्हणतात संत इतरांच्या कल्याणाचा विचार करतातच करतात, पण ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्यांनी त्यांचा छळ केला, त्यांच्या कल्याणाचा विचार देखील त्या आईच्याच मायेनं करतात. आणि म्हणून तर संपूर्ण जग आजही माझ्या ज्ञानोबरायांना माऊली या नावानं ओळखतं. संन्यासाची बोल म्हणून त्यांचा किती छळ केला म्हणून सांगू, तो प्रसंग आठवला अंगावर शहारे येतात, डोळे अश्रूंनी भरतात. ज्यांच्या ओठावरची दूध वाळले तोच त्यांच्या माता पितांना देहांताची शिक्षा दिली. त्यांच्या झोळीमध्ये शिळा भाकरीचे तुकडे टाकले नाहीत, परंतु शेण आणि दगड टाकले. स्वतःच्या घरातून तांब्यावर पाणी दिलं नाही, इंद्रायणीवर देखील पाणी भरू दिलं नाही. मांडे भाजण्याकरता स्वतः भांड दिलं नाही, पण कुंभाराने दिलेला खापर हिसकावून घेऊन ते मुक्ताईच्या तोंडावर गाल सुजेपर्यंत मारलं. पण इतका दिलेला त्रास माझ्या ज्ञानोबराईंनी एका अभंगात, एकाही ओवीमध्ये व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली. काय सांगितलं? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबराई म्हटले खळ म्हणजे वाईट.
ज्यांनी ज्यांनी माझं वाईट केलं ना, अशा सगळ्या वाईटांचं कल्याण हो. आमचे संत महात्मे जगावर प्रेम करताना, विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. अभंगाचे तिसरे चरण. यह लोकी तोचे यह लोकी तोचे सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेनो कदा. आमच्या संत महात्म्यांनी महाराजांनी सांगितले, या शरीरावर प्रेम करण्यापेक्षा आमच्या संत महात्म्यांनी जगावर प्रेम केलं. आणि जगावर प्रेम करताना अखंड रात्रंदिवस देवाचं नाम चिंतन केलं. संत महात्म्याने ज्या देवाचं चिंतन केलं, एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं परमेश्वराचं नाम चिंतन करावी. ठोबा रखुमाई विठोबा पठाडे महाराज पकवा जाईल काल्याच्या कीर्तनापर्यंत. वा वा वा. संत संगतीचे काय संग सुख आपण पारिखे नाही तेथे. साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. आता या ठिकाणी जवळजवळ 11 वाजले. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपली. हा संपायचं सुरू झाली. बरं बरं 2 चरणांचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अजून 20-25 मिनिटं घेणार आहे, काळजी करू नका. पण इथून पुढे जे आहे
त्याची कळायला गरज आहे. थोडंसं प्रबोधनाकडे वळते. एके ठिकाणी संत तुलसीदास म्हणतात की माते, तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे, जननी जने स्व भक्त बने, दाता बनिया शूर, नाही तो बरी वांज भली, क्यों खाया नूर. माते, मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर चांगल्या मुलाला जन्म दे, नाहीतर माते तू वांज राहिली तरी चालेल. म्हणून आई बापाचे आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार महत्वाचे. संस्कार म्हणजे काय? ज्या वेळेला स्त्री गरोदर असते, गरोदरपणी प्रत्येक महिन्यात त्या स्त्रीनं आपल्या गर्भावर संस्कार करताना काय म्हटलं पाहिजे? बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा जो जो रे जो, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा जो जो रे जो. बाई दुसऱ्या ग मासी, बाई दुसऱ्या ग मासी, मी आठवीत होते हरी, मी आठवीत होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो जो रे जो, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो जो रे जो. बाई तिसऱ्या ग मासी, बाई तिसऱ्या ग मासी, मी वाजवित होते टाळ, मी वाजवित होते टाळ, संत रूपान येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो, संत रूपान येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात जर मातेने आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर संस्कार केले, निश्चितच मातांनो पितांनो आपली मुलं चांगली जन्माला येतील. संस्कार महत्वाचे. पण आताच्या काळामध्ये काही काही माताच अशा आहेत का त्यांना आपल्या गर्भावर संस्कार कसे करावे हे माहित नाही. त्या माता काय करतात, 1-2 महिने झाले गरोदर राहिल्या, डॉक्टर काय सांगणार, तुम्हाला आरामाची गरज आहे. मग गरोदर राहिल्यानंतर आराम करायला कुठे जायचं? महिला मंडळ. कुठे? माहेरी. माहेरी गेल्यावर करमणुकीचं साधन काय? त्या टीव्हीनं वाटोळ केलं ना, काही ठेवले का? अहो ती माता टीव्ही पुढे बसते, काही पिक्चर लावते, काही गाणी लावते. ती माता तो टीव्ही बघता बघता झोपते, ती माता झोपते, पण तिच्या पोटातला गर्भ सगळे गाणी आणि पिक्चर ऐकत असतो. असे परिणाम जर एक गर्भावर झाले, एकदा का मुलगा जन्माला आला, वरातीला हळदीला गेला, तो म्हणतो बँडवाल्या आणि बजावणा. याला कारण का? कुठेतरी लहानपणापासून संस्कार करताना चुकलात, म्हणून तुमची मुलं वाईट वळणाला गेली. आत्ताच्या काळामध्ये माता आईबाप आपला मुलगा रडायला लागला, त्याला मांडीवर घेतात आणि एकच गाणं म्हणतात, वटाणा फुटाणा शेंगदाणा, उडत चालले टना टना, वाटेत भेटला तिळाचा दाना. आपल्या मुलांवर संस्कार कसे? वटाणा फुटाणा शेंगदाणा. याचा परिणाम काय होतो? एकदा का आपली मुलं पार्टीला बसली हॉटेलमध्ये का त्यांना दारूच्या बिअरच्या बरोबर काय लागतात? वटाणे फुटाणे. चांगला अनुभव दिसतोय बरं का. तुम्ही भरपूर हसलात म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. असो, म्हणून संस्कार जसे संस्कार कराल ना, आई बापाने संस्कार केले म्हणून तशी मुलं जन्माला आली, म्हणून चांगले संस्कार करा. नाहीतर आपण जर आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले नाही, कुणीतरी एक पोरगीची मुलगी घरात येते, 1-2 महिने घरातलं वातावरण बघते, नंतर हळूच नवऱ्याला म्हणते या घरात मला तुमचे आईबाप नको. बायकोच्या सांगण्यावरून आई बापाला घराच्या बाहेर काढतो. एकदा का आई बाप घराच्या बाहेर गेले, बायकोला घेणार, घरात बसणार, काम नाही धंदा नाही, ताट घेतो, रोज सकाळी बायकोची आरती करतो. जय देव जय देव जय माझी बायको, तू जे सांगशील तेच मी ऐको, जय देव जय देव. तुमच्याकडे आहे का बायकोची आरती? आली तरी करू नका. पण एवढ्यावर काय मन समाधान होत नाही, परत ताट घेतो, परत आरती करतो. आग आग बाईले सर्व तुला वाहिले, तू माझी देवी मी तुझा भोप्या. भोप्यान भोपी घरात, आई बाप कुठं घराच्या बाहेर. पण आम्ही सांगत नाही तुम्ही तुमच्या बायकोची आरती करू नका, प्रेम करू नका, अवश्य करा. पण कधी करा, तुमची बायको जर तुमच्या आई वडिलांची सेवा करत असेल ना, तर तुम्ही तिची सेवा करा. आणि तुमची बायको जर तुमच्या आई वडिलांची सेवा करत नसेल ना, तुम्हाला ही तिची गरज. काही भामटे नाही सुद्धा म्हणत नाही. म्हणून या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. चांगले संस्कार करा. पूर्वीचा एक काळ जर बघितला, पूर्वीच्या काळचे संस्कार जर बघितले ना, पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस कुठलंही काम करताना रात्रंदिवस देवाच्या नावाच्या उभ्या गायच्या. काय असेल मावशी घरी मिटवा. पूर्वीच्या काळी माता संस्कार कसे करायचे एकदा मी पुढे म्हणते. माझ्या सगळ्या माता भगिनींनी पाठीमागं म्हणायचे. पहिला नंबर आपला, कारण आपण या देशाच्या राष्ट्रपती होतो. आता तुम्ही सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी. इथं एकच बघायचंय, आवाज कोणाचा? 2 मिनिटाकरता टाळ पखवात काहीच वाजू नका. प्रथम माझे पाठीमागं महिला बोलतील, नंतर पुरुषांनी बोलायचे. जरा त्यांच्यावर कॅमेरा फिरवा, टाळ्या वाजवा, मोठ्यानं बोला. पुरुष मंडळीपेक्षा आपला आवाज मोठा आला पाहिजे.
कारण आपण मराठी तडक्याच्या चॅनलला जाणार आहोत बरं का, म्हणून आपला तडका दाखवा जरा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, टाळी. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला, आवाज. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठला. वा वा, आवाज. प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. वा वा, आमचा आवाज ऐकला. नंबर आता तुमचा. बघा आता आवाज कोणाचा, तुमचं तुम्हीच ठरवा किती काढायचं. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा ग त्याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी. अग तुम्ही यांची संगत सोडा ग बावीच्या नारी. म्हणा ना, काय झालं, कशाला धरलंय हो, आवाज नाही काय नाही. असो, एकच सांगायचे, पूर्वीच्या काळी आई बाप आपल्या मुलांवर असे चांगले संस्कार करायच्या, परिणाम त्यांच्या पोटी चांगली मुलं जन्माला आली, चांगले संस्कार करा, जेणेकरून आपली मुलं वाईट व्यसनांच्या आहारी जाणार नाही. वाईट व्यसन म्हणजे काय, दारू पिणं, बियर पिणं, गुटखा. दारुडे माणसं दारू पिल्यानंतर असे वेड्यासारखं का वागतात माहिती आहे? त्याच्या पाठीमागे खूप मोठं कारण आहे, जरा नीट लक्ष देऊन ऐका. एका जंगलामध्ये एका झाडाखाली एक पोपट, दुसरा वाघ आणि तिसरं डुक्कर. काय, पहिला पोपट, दुसरा वाघ, तिसरं डुक्कर, तिघजण मित्र राहत होते. एक दिवस जंगलामध्ये सोसाट्याचा वारा आला. वारा आल्यानंतर ते झाड खाली पडलं. झाड खाली पडल्यामुळे झाडावरचा पोपट खाली पडला आणि तो पोपट मरण पावला. पोपट मरण पावला. त्या डुकरानं पाहिलं, त्या वाघानं पाहिलं की अरे ते आश्रयाचं झाड पडलं, त्याच्यावरचा पोपटही मेला, या जंगलामध्ये माझा जगून फायदा तरी काय. त्या पोपटाचा शोक करून करून तो वाघ सुद्धा मेला. पोपट मेला, वाघ मेला. डुकरानं पाहिलं अरे माझ्या जवळचे दोन मित्र गेले, त्या आश्रयाचं झाडही गेलं, आता या जंगलामध्ये माझा जगून फायदा तरी काय. म्हणून त्या दोघांचा शोक करून करून ते डुक्कर सुद्धा मेलं. पोपट मेला, वाघ मेला, डुक्कर मेलं. हे तिघजण ज्या ठिकाणी मेले ना, त्या ठिकाणी एक झाड तयार झालं आणि त्या झाडाचं नाव आहे मोहाचं झाड. मोहाच्या झाडापासून काय तयार होते, चांगली माहिती हो. काय तयार होते, दारू. दारू पिली कोणी, माणसानं. ज्या टायमाला माणूस दारू पितो, दारू पिल्याबरोबर प्रथमतः तो पोपटासारखा मिठू मिठू बोलायला सुरुवात करतो. थोडी चढली त्या गावामध्ये गल्लीमध्ये वाघासारख्या डरकळ्या फोडायला सुरुवात करतो, आणि अजून जास्त चढली का रस्त्यावर गटारीत कुठेही डुकरासारखा लोळत. पटलं वाटतं, पटलं. म्हणजे ही लोक दारू पिल्यानंतर असं का वागतात, याच्या पाठीमागे कारण आहे. दारू पिऊ नका, वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नका. आणि ज्या दिवशी माणसानं दारू पिली त्या दिवशी त्याचा प्रपंच संपला. म्हणून जी वाईट व्यसन आहे ती वाईट व्यसन करू नका. समाजामध्ये जीवन जगत असताना आजचा दिवस जर पाहिला, आजचा दिवस म्हणजे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन, आणि योगायोग जुळून आला तो म्हणजे रक्षाबंधन. अतिशय पवित्र असा हा जो काही सण आहे, हे रक्षाबंधन जे आहे, आत्ताच्या या सणाच्या दिवशी भावाचं बहिणीचं नातं जर बघितलं, याच्यासारखं गोड नातं या जगात दुसरं कुठलंच नाही. भावा ग बहिणीचं किती गोड असे नातं, ज्याला त्याला कळे एका हृदयात. भावाचं बहिणीचं अतिशय गोड नातं, अतिशय प्रेमाचं नातं, पण ज्याला कळालं त्यानेच घेतलं. कधी कधी भाऊ बहिणीच्या गावात येतो, बहिणीच्या घरी जात नाही, गावातून निघून जातो. शेजारची बाई म्हणते अगं तुझा भाऊ सकाळी गावामध्ये पाहिला. तिला वाईट वाटतं की अरे माझा भाऊ माझ्या गावात आला पण माझ्या घरी नाही आला. गावावरून गेले बंधू गाव कुसाची पायरी, घरी नाही आला माझी असुसी राहिली. माझा भाऊ गावात आला, माझ्या घरी नाही आला. त्या ठिकाणी तिला रात्रंदिवस आपल्या
भावाची काळजी वाटते आणि म्हणून बहीण भावासारखं श्रेष्ठ दैवत नाही, बहीण भावासारखं श्रेष्ठ नातं या जगात दुसरं कुठलं नाही. आपली बहीण म्हणजे एका देवीसारखी असते, तिची सेवा करा. देवीची सेवा तुम्हाला आपोआप झाल्याशिवाय राहणार नाही. 4 बहिणी असतात, एकुलता एक भाऊ असतो. आईबाप गेलेले असतात, आईबाप गेल्यानंतर ती भाऊजाई म्हणते, हो तुमचे आईबाप गेले, 4 बहिणींचं करता करता, त्यांच्या मुलांचं करता करता पैसा पुरत नाही, इथून पुढं तुमच्या बहिणींकडे लक्ष द्यायचं काय म्हटल्या नाही, लक्ष द्यायचं नाही. मग त्या बहिणी रडतात, म्हणतात, दादा अरे तू आमचा एकुलता एक भाऊ आहे, आमचे आईबाप गेले, या जगात आम्हाला कुणाचा आधार नाही. अरे आम्ही 4 बहिणी म्हणजे कोण आहोत? आम्ही 4 बहिणी 4 गावाच्या चिमण्या, सख्या भाऊ राया एका रातीच्या पाहुण्या. दादा आम्ही 4 बहिणी आहोत, तू एकुलता एक आमचा भाऊ आहे. दादा आलो तरी रक्षाबंधनच्या दिवशी मुक्कामाला येऊ, आलो तरी भाऊबीजेला मुक्कामाला येऊ. एका रात्रीच्या पाहुण्या आहे दादा, जास्त नको रे. एका रात्रीपुरतं प्रेम दाखव, एका रात्रीपुरती माया दाखव. आम्ही 4 बहिणी म्हणजे कुठे असतो? आम्ही 4 बहिणी 4 डोंगराच्या आड, सख्या भाऊ राया खुशाली पत्र धाड. दादा तू आमच्या घरी येऊ नको, आम्ही कशा आहोत आमची चौकशी तरी कर, आमची मुलं बाळ कशा आहेत चौकशी तरी कर. दिवाळ सण आला, रक्षाबंधन आलं, प्रत्येक भावाला वाटतं आपल्या बहिणीसाठी काहीतरी साडी चोळी खरेदी करावी. भाऊ साडी घ्यायला चालला, आपली भाऊजे त्याला हळूच धक्का मारते आणि त्याला काय म्हणते, भाऊ घेतो साडी भावजई देते धक्का, तुमच्या बहिणीला भारी साडी घेऊ नका. काय म्हणते, थोडी हलकीच घ्या, जास्त भारी नका घेऊ. म्हणून बहीण त्याची आहे, किती हजाराची साडी घ्यायची हे त्याचं त्याला ठरू द्या. आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये भावा बहिणीचं नातं जर पाहिलं तर भावाला आपल्या बहिणीविषयी जास्त प्रेम राहिलं नाही, जास्त माया राहिली नाही. त्यांचं प्रेम त्यांची माया कुठं गेली ऐका. आत्ताच्या काळात माया नाही ग भावाला, वाकडी केली वाट गेला सासूरवाडीला. कुठे जातो? सासऱ्याच्या घरी. तिकडे जायला किती तयारी, सासूरवाडीला जायला गाडी वढली ताडली. बहिणीच्या गावा यांची, बहिणीच्या गावा जाया यांची गाडी पंक्चर झाली. इतकं प्रेम असतं का? म्हणून भाऊ बहिणीशी कितीही वाईट वागला तरी बहिणीला आपला भाऊ गोडच असतो. शेजारच्या 20-25 बायका गोळा करते आणि त्यांना म्हणते, अगं आयानो बायानो काय पाहता खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला. कधी असतं का? नाही. बहिणीचं असणारं प्रेम आजच्या दिवशी इतकं श्रेष्ठ नातं बहीण भावाचं असतं. रक्षाबंधनचं नातं इतकं श्रेष्ठ नातं असतं, या नात्यासारखं श्रेष्ठ नातं या जगात कुठलं नाही. म्हणून नाती जपण्याचा प्रयत्न करा. आणि आज या ठिकाणी आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा दिवस. या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेक नेत्यांनी, अनेक सैनिकांनी आपल्या त्या ठिकाणी आपले स्वतःचे बलिदान केले. स्वतः मात्र दिव्यासारखे राहिले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले, ते अमर हुतात्मे झाले. ज्यांनी ज्यांनी या देशाकरता त्याग केलं, बलिदान केलं. आज हिंदू भांडतात, मुस्लिम भांडतात, सगळ्या जातीचे लोक भांडतात, म्हणतात हा देश आमचा आहे. हिंदू म्हणतात देश आमचा, मुस्लिम म्हणतात देश आमचा. आपण फक्त इकडे भांडतो, पण तिकडे देशाकरता लढणारे सैनिक वेगळेच आहेत. आज पाठीमागे आपण पाहिलं कितीतरी सैनिक, कितीतरी जवान त्याच्यामध्ये शहीद झाले. त्यांच्या पाठीमागे कोणाची बायको, कोणाची आई, कोणाची वडील, कोणाची बहीण, कोणाची अनेक लोक त्या ठिकाणी पोरकी झाली. पण त्यांनी मात्र आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि अतिरेक्यांपासून या देशाला वाचवलं. म्हणून आपण भांडतो हा देश आमचा, पण मी सांगते हा देश तुमचा नाही, माझा नाही, हिंदूंचा नाही, मुस्लिमांचा नाही, तर हा देश कुणाचा आहे? नीट ऐका. हिंदू की नहीं है, किसी मुस्लिम की नहीं है, हिंदू की नहीं है, किसी मुस्लिम की नहीं है, हे हिंद जिसका नाम शहीदों की जमी है, हे हिंद जिसका नाम शहीदों की जमी है, झेली है जिसके वास्ते बापू ने गोलियां, आजाद ने खेली है अपने खून से होलियां, अंग्रेज हुकूमत को राजपथ नहीं लाया, फांसी पे जवा खून भगत सिंह ने चढ़ाया, बिजली की तरह टूट पड़ी लक्ष्मीबाई, मुंह मुड़ गई तोपों के वो तलवार चढ़ाई,
शहीदों की जमीन है, भारत माते की वंदे। आणि म्हणून जे जवान आज या देशासाठी सीमेवर लढतायत त्यांचाच हा देश आहे। त्या जवानांनी छत्रपती शिवाजी राजांचा त्या ठिकाणी आदर्श घेतला आणि ते त्या ठिकाणी झगडत राहिले। म्हणून राजांसारखे मावळे, राजांची मावळे बनण्याचा प्रयत्न करा। शिवाजी राजांसारखं श्रेष्ठ दैवत या जगात नाही। एका माणसानं मला प्रश्न विचारत आहे, तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राज्य नेमके होते तरी कोण? देव होते का? जरा कान उघडे ठेवून ऐका, माझे राजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निदाड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतान नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवाने ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, किती लहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा गरजा शिवाजी राजा। युगा युगाचा गरजंधार यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी युगा युगाचा गरजंधार यवन चाकरी करी सरदार, मराठा मराठा होती कुरदा, मराठा मराठा होती कुरदा, चंडाल शत्रूच्या बोला, हो चंडाल शत्रूच्या बोला, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, हो उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा गरजा शिवाजी राजा। हाती नक्की तलवार भवनी राणा कृष्णवर स्वार, हाती नक्की तलवार भवनी राणा कृष्णवर स्वार, हर हर करे करी टपारी, हर हर करे करी टपारी, उधार राजाचा पुत्र, हो उधार राजाचा पुत्र, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, उगवला किती लहरा गरजा शिवाजी राजा, आईचा कृपा वरद, येतही खानाचं करून येऊन, आईचा कृपा वरद, आईचा कृपा वरद, येतही खानाचं करून येऊन, आपण यवना करीत दैन, आपण यवना करीत दैन, मातीत मिळवल्या पोता, हो मातीत मिळवल्या पोता, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा। गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा किती लहरा गरजा शिवाजी राजा, शिवाजी राजा, उगवला तारा हो शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी महाराज की, संत भगवान बाबा की। आता संपवायचं ना, 11:15 वाजले, चालू द्यायचं सकाळपर्यंत। एक जाताना आपल्या समोर एक गवळण सादर करते आणि कीर्तन रूपी सेवा संपवते।
धरणी वेणूबाई ग वेणू वाजविला कोणी नेनूबाई ग आधरी धरणी वेणूबाई ग वेणू वाजविला कोणी नेनूबाई ग आता या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा पत्रिका कुठे गेली अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र बावी या गावामध्ये चालत असलेला नाम सप्ताहाचा कार्यक्रम श्री हरिभक्तपरायण डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादानं हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज श्री क्षेत्र दत्त संस्थान बावी यांच्या अध्यक्षतेखाली हरिभक्तपरायण वैकुंठवासी भगवान बाबा यांच्या 123व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने वर्ष 16वे आणि या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा प्रथमतःच बडबड करू नका 2 मिनिटाकरता हे पुष्प ही सेवा गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलेलं आहे आणि प्रथमतःच एक 4-5 महिन्यापूर्वी माझं कीर्तन मुंबईला नवी मुंबई कामोठी येथे झालं होतं आणि तिथे आपल्या गावातली काही आमचे भाऊ मंडळी त्या ठिकाणी राहतात त्यांनी सांगितलं की ताई निश्चित आमच्या गावाला आम्ही तुम्हाला नेऊच आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आपल्या गावात येण्याचं योग आला त्याच्या निमित्तानं तुमच्या सारख्या मायबापांचं दर्शन या ठिकाणी घडलं खरंच अतिशय आनंद वाटतोय का गाव अगदी छोटंसं आहे आणि येताना आम्ही जो काही परिसर बघितला अजूनही महाराष्ट्रात जिकडे तिकडे पूर येतोय लोकांना पाणी नको नको झाले पण इकडे अजून प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे पण अशा या परिस्थितीमध्ये आज आपल्या गावातल्या तरुण मंडळीने हा सप्ताह गावातले तरुण करतात आणि त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत त्या गावातील वारकऱ्यांचे गावातील प्रौढांचे गावातील वृद्धांचे म्हणून गावातल्या लोकांचे आशीर्वाद जर असतील तुमच्यासारख्या वयस्कर माणसांचे निश्चित तरुण हा देशाचा एक पाया आहे आणि तरुण काही करू शकतो तरुणांची ताकद आज इतकी मोठी आहे का इतक्या दुष्काळी परिसरात या तरुणांनी
हा जो काही सप्ताहाचा कार्यक्रम घडून आणला आणि या सप्ताहामध्ये हे कीर्तनकार जर बघितले, आज महाराष्ट्रातले सगळे नामवंत कीर्तनकार त्यांनी आपल्या समोर आणले, खरंच त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. खरंच आनंदाची गोष्ट आहे का एवढ्या दुष्काळी परिस्थितीमध्ये इतकं भव्य दिव्य मंडप, इतकं सुंदर नियोजन, इतका मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतायत. आपल्या तरुणांचे या ठिकाणी मानावे तेवढे आभार, ग्रामस्थांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. या कार्यक्रमाकरता ज्यांनी 2 तास सुंदर मृदुंगाची सेवा दिली, ती मृदुंगाचार्य, महाराष्ट्राचं भूषण आणि महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे. खरंच महाराष्ट्रामध्ये आज पखवाद वाजवण्यात 1 नंबर म्हटलं तर फक्त आज आमचे भरत महाराज पठाडे. खरंच आज आपण पाहिलं असेल, अतिशय भान हरपून ते या ठिकाणी मृदुंग वाजवतात. मला काय होईल की याचा विचार ते करत नाही. खरंच माझ्या पांडुरंग परमात्म्याची इतकी मोठी ताकद त्यांच्या पाठीमागं आहे. आणि खरंच आज महाराष्ट्रात इतके नामवंत मृदुंगाचार्य, आज या ठिकाणी त्यांची माझी भेट झाली. एकदा लातूरलाही त्यांची माझी भेट झाली होती, पण तिथे सिस्टीमचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे कीर्तन काही एवढं जमलं नाही. पण आज तो योग या ठिकाणी जुळून आला, सुंदर सेवा दिली. महाराज तुमचे आभार, माझ्यासारख्याने काय म्हणावे, खूप सुंदर अप्रतिम अशी सेवा दिली. तुमचे आभार. ज्यांनी सुंदर गायनाचं काम केलं ते गुणीजन गायनाच्या या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्त परायण रवी महाराज पवार, संजय महाराज देवकर, शिवाजी महाराज काकडे. खरंच इतकं त्रिमूर्ती, अप्रतिम गायन, अप्रतिम. खरंच काय बोलावं त्यांच्याबद्दल. आपण मगाशीच पाहिलं, मला असं वाटलं की माझं कीर्तन सोडून आज यांचं गायनच ऐकायचं की काय पहिल्या चालीला. म्हणजे इतकं सुंदर सरगम वगैरे इतकं सुंदर त्यांनी केलं. खरंच महाराज काय बोलावं तुमच्या गायनाबद्दल. तुमचे आभार. आमचे बाबा असतील, बाकीची टाळकरी मंडळी असेल, बाकीचे गेले काय घरी टाळकरी, खाली बसले का महाराज, दमले का काय. असो, खरंच अप्रतिम अशी सेवा दिली. सगळ्या गुणीजनांचे, टाळकऱ्यांचे आभार. तुळशीवाल्या आईंचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. वेणेकरी बाबा त्यांनी 2 तास सेवा दिली, त्यांचे आभार. माझ्या पाठीमागे आज एक नाही 3 चोपदार आहेत, पण चोपदार जर पाहिले कोणाची उठायची हिंमत नाही, असे चोपदार या ठिकाणी आहेत. आणि माझ्या पाठीमागून तर कोणी येऊ शकत नाही. असो, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला, गोड सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली, एकदम कडक, वा सुंदर सुंदर आवाज येत होता, त्याच्याबद्दल भाऊ तुमचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, तरुण मंडळ, लहान मुलं मुली, सर्व ग्रामस्थ मंडळी, आजूबाजूच्या गावातील मंडळी, आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत, पण तुम्ही पहिल्यापासून जे बसलात, अगदी सगळ्यांचे चेहरे अगदी फुलासारखे टवटवीत आहेत. सगळ्यांचे अगदी तुमच्याकडे बघून असं वाटतं अजूनही जरी 2 तास कीर्तन केलं, कोणालाही झोप लागणार, करायचं का मग, आहे तयारी पुढच्या वर्षी. आनंद वाटला खूप. खेळीमेळीच्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात ही सेवा पार पडली. याला कारण आहेत हे गायक, हे वादक आणि ही सिस्टीम. वा. आणि यानंतर माझ्या श्रोतवर्गाचे आभार, ज्यांनी 2 तास या कार्यक्रमाचं शूटिंग केलं. ते मराठी तडका या यूट्यूब चॅनलवर आपलं कीर्तन दिसणार आहे. त्या भाऊनीच देखील 2 तास शूटिंग केली. तुमचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आमचा तडका जरा चांगला फोडणी चांगली द्या, त्याला चांगला तडका असला पाहिजे. असो, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमाकरता मी मुंबईहून या ठिकाणी आले येण्याकरता माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही मनपूर्वक आभार. माझे पतींचे आभार मानते. माझे पती भिवंडी तालुक्यात एक वडूनवघर गाव आहे, त्या गावचे ते माजी सरपंच, आणि ते राजकारणात आहे, मी परमार्थात आहे. पण खरंच भगवंताची कृपा, त्यांची साथ आहे म्हणून इथपर्यंत आले. आणि माझी 1.5 वर्षाची मुलगी देखील या ठिकाणी घेऊन आले, कारण खूप लांबचा प्रवास आहे. आमच्या भाऊंनी बघितलं, तिला ताप आलेला होता. आल्याबरोबर तिला औषधं वगैरे दिली, खाऊ घातलं, आणि थोडंसं यायला उशीर झाला, कारण आम्ही पाथर्डीतून 22 मॅप लावला. आम्ही दुसऱ्याच आष्टीतले 22ला गेलो. हां, कापशी 22ला गेलो. तिथं गेलो, ते म्हटले आमच्या गावात सप्ताहयुक्ता काय नाही. मग इकडे आलो, नाहीतर 7 वाजता बरोबर आलो असतो, पण यायला थोडेसे 8:30 झाले. पण तरीसुद्धा थोडंसं कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यामुळे आत्तापर्यंत केला. म्हणून आल्याबरोबर ज्यांच्या घरी भोजन केलं, त्यांचं नाव काय, आदिनाथ दादा खरमाटे, त्यांच्या घरी भोजन घेतलं, त्यांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार. त्यांचं नाव शेवटी घेतलं याला कारण का, ते म्हणतील ताई आमच्या गावात आल्या, सगळ्या गावाचे नाव घेतली, आमचंच खाल्लं ना आमचं नाव नाही घेतलं असं नको खायला. म्हणून खूप सुंदर 5 पक्वान्नाचं भोजन आमच्याकरता बनवलं होतं. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि जाताना एक सूचना की नगर जिल्ह्यामध्ये
अकोले तालुक्यामध्ये एक वाशेरे गाव आहे, नगर जिल्ह्यातला अगदी शेवटचा तालुका अकोले तालुका. समोर बसले बाबांना त्या अकोल्याची चांगली कल्पना आहे. काय नाव बाबा तुमचं? आसाराम बाबा, आश्रू बाबा. बर, 75% 22 गाव अकोल्याला आहे. वा वा. आणि हा वाशेर सगळ्यांनी पाहिलेले. मी त्या वाशेर गावचीच आहे आणि माझे आजोबा त्या कारखान्यात मुकादम होते. म्हटल्या विषयच नाही. हा, मी बाबांना मागाशीच सांगितलं की माझे आजोबा ठकाजी गजे, बाबांनी गजे लोकांची सगळ्यांची ओळख सांगितली. माझं मायेचं आडनाव गजेच आहे आणि त्याच ठिकाणी मी एक मुलींची वारकरी शिक्षण संस्था मागच्या वर्षी सुरू केली. फक्त मुलींकरता ती आहे. सध्या 37 मुली संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. ज्यांना कुणाला आपल्या मुलींना आपल्या बीड जिल्ह्यातल्या 4-5 मुली माझ्याकडे शिक्षण घेण्याकरता आहेत, आष्टीच्या आहेत, कड्याच्या आहेत. आणि म्हणून ज्यांना कुणाला आपल्या मुलींना असं चांगलं कीर्तनाचं मार्गदर्शन करायचं असेल माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा संत वामन भाऊंच्या, संत भगवान बाबांच्या चरणी समर्पित करून, माझ्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला नंतर लगेच घ्यायचं का? ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम.